नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. 15 दिवसात नवीन खेळणी महापालिकेने बसवावी, अन्यथा संदीप देसाई. शहरात महापालिकेची 54 उद्याने आहेत. यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानात करमणुकीची साधने, खेळणीच उद्यानामध्ये राहिलीच नसल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेसमोर खेळणी रचून लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी आंदोलनस्थळी घसरगुंडीवरून खेळत लहान मुलांची महापालिकेच्या कारभाराचे विडंबर समोर आणले. यावेळी आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 54 उद्यान आहेत आणि या 54 उद्यानांपैकी ज्यावेळी मी सर्वे केला त्यावेळी असं आढळून आलं की बहुतांश सगळ्या उद्यानांमध्ये खेळण्याची प्रचंड दुरावस्था आहे. झाडांची तर दयनीय अवस्था आहेच आहे, पण खास करून मे महिना म्हणजे मुलांना सुट्टीची पर्वणी असते, त्याच्यामध्ये मुलं गावाला येतात. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मामाकडे आजीकडे येणारी मुलांची संख्या आहे. रंकाळा प्रामुख्यानं त्यांचं आकर्षण असते आणि या रंकाळ्यावर देखील जी खेळणी आहेत, खास करून घसरगुंडी असेल, वॉकवे असेल, अतिशय दुरावस्था आहे. या घसरगुंडीला तर मोठमोठी भगदाडं पडलेली आहेत. मागच्याच महिन्यात एका मुलीचा तिथं ॲक्सिडेंट झाला, तिचं बोट फ्रॅक्चर झालं, सुदैवानं बोट काढावं लागलं नाही. पण अशी परिस्थिती आहे, मे महिन्याची सुट्टी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीला डोळ्यासमोर धरून आम्ही 2-3 महिन्यापासून प्रशासनाकडे आम्ही मागणी करतोय की उद्यानांमधली जी खेळणी आहेत ती चांगली करा, ती सुस्थितीत करा, त्यांची जी काही रिपेरी करायची असेल ती करून घ्या. पण या ढम्म प्रशासनाला जाग येत नाही, म्हणून कुठंतरी त्यांच्यावर लक्षवेधी आंदोलन करावं, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधून घ्यावं. म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही आंदोलन हे करतोय. प्रतिकात्मक खेळणी मांडलेली आहेत, मुलं खेळत आहेत आणि तरीसुद्धा प्रशासन जागं नाही झालं तर त्यांच्या दारासमोर आम्ही ही खेळणी मांडू, मुलांना खेळायला सोडू, म्हणजे त्यांना ती जी काही त्याची डेप्थ आहे ती समजेल. हा इशारा आहे प्रशासनाला. तुम्ही ताबडतोब येणाऱ्या 15 दिवसांमध्ये सगळ्या उद्यानांमधली खेळणी व्यवस्थित करा, अन्यथा परिणामाला सामोरं जा. मोडक्या खेळणीवर खेळताना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का, अशी विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, समीर लतीफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, स्वप्नील काळे, रणजित पाटील, रमेश कोळी, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिलीप पाटील, मंगेश मोहिते आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.